एक मेष राशीतील लोकांनी श्रावण सोमवारी घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, यामुळे आर्थिक समस्या निघून जाईल. 2. कर्क राशीच्या लोकांनी तांदूळाचे 108 दाणे शिवलिंगाला अर्पण करावेत, यामुळे भोलेनाथाची कृपा राहील. 3. तुळ राशीतील लोकांनी सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी. नमस्कार श्रोतेहो, महादेवाच्या पूजेसाठी आणि नामस्मरणासाठी श्रावण महिना खास आहे, पण शिवपूजेसाठी सोमवार हा सर्वात खास दिवस आहे. कारण ज्योतिषशास्त्रात सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. असे मानले जाते की श्रावण सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा केल्याने मनुष्य लवकरच सर्व समस्यांपासून मुक्त होतो. जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांचे समाधान मिळेल. चला तर मग श्रावण सोमवारी राशीनुसार करायचे उपाय जाणून घेऊयात. मेष रास. 1. मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपल्या घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये 2 काळे गुंजाही ठेवावा. असे केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. 2. मेष राशीतील लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. वृषभ रास. 1. वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तलाव किंवा नदीजवळ जाऊन तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. हे तुम्हाला रात्री करावे लागेल. या उपायाने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि भगवान शंकराची कृपा तुमच्यावर कायम राहील. 2. वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन रास. 1. मिथुन राशीच्या लोकांनी सोमवारच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी श्वेतार्क गणपतीची पांढरी आकृती स्थापन करून त्यासमोर दिवा लावला तर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. 2. जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. कर्क रास. 1. कर्क राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्रिकोणी आकाराचा ध्वज उंच बांबूच्या खांबाला बांधावा, त्यामुळे घराचे कधीही आर्थिक नुकसान होणार नाही. याशिवाय घरात पैशाची आवकही चांगली राहील. तसेच अशा व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. 2. कर्क राशीच्या लोकांनी तांदूळाचे 108 दाणे मोजावेत, ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत. तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे. हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील. सिंह रास. 1. सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाण्यात दूध, दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून आराम मिळेल. या उपायाने व्यक्तीसाठी कीर्ती आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. 2. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी. तसेच भोलेनाथला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा. कन्या रास. 1. सोमवारी कन्या राशीच्या लोकांनी एकाक्षी नारळ बांधून तिजोरीमध्ये ठेवावा. हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 2. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी. तुळ रास. 1. तुळ राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारच्या दिवशी गळ्यात क्रिस्टल श्रीयंत्राचे लॉकेट धारण केल्याने किंवा घरात बसवून घेतल्याने पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. याशिवाय तुमची संपत्तीही वाढते. 2. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. वृश्चिक रास. 1. वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छा असेल तर त्यांनी या सोमवारी गळ्यात 14 मुखी रुद्राक्ष धारण करावा. तसेच दररोज शिव परिवाराची पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीवर भगवान शिवाची अपार कृपा राहते. 2. भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिव चालीसा पठण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. धनु रास. 1. धनु राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी आणि या दिवशी आपल्या घरात केळीचे झाड लावावे. तसेच त्याची रोज पूजा करून सेवा केल्यास नशीब तुमच्या पाठीशी राहील. पैशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला दिलासा मिळेल.
2. धनु राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा. मकर रास 1. मकर राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात पांढरा आखडा लावावा आणि रोज त्याची पूजा करावी, तसेच दररोज दिवा लावावा. असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी अचानक वाढेल आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होईल. 2. मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी. कुंभ रास 1. कुंभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवाला रुद्राक्षाची माळ आणि माता पार्वतीला शृंगाराचे सामान अर्पण करावे. जर तुम्ही हे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी केले नाही तर तुम्ही हे श्रावणाच्या कोणत्याही सोमवारी करू शकता. 2. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवी मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. मीन रास 1. मीन राशीच्या लोकांनी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज त्याची सेवा व पूजा करावी. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. 2. मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालीसाचे पठण करणे खूप शुभ राहील. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट मध्ये तुमची रास कोणती आहे हे न विसरता सांगा. धन्यवाद.